मित्रांनो, रिव्ह्यू क्रमांक 27 आता आपण पाहणार आहोत, तर चला सुरू करूया। पहिला रिव्ह्यू पहा। हॅलो सर, आज माझा इंटरव्ह्यू झाला। ठाणे कोड फॉर क्लर्क। डॉक्युमेंटमध्ये 10वी आणि 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट पण मागतात। 10:30ला गेल्यावर आधी व्हेरिफिकेशन झालं डॉक्युमेंटचं, मग नंतर 2 वाजता यायला सांगितलं। त्यानंतर 2:35ला इंटरव्ह्यू स्टार्ट झाले। 4 जण होते पॅनलला, एक मेन जज माझ्यासमोर, 2 वकील राईट साईडला आणि एक फिमेल वकील लेफ्ट साईडला, याप्रमाणे त्या ठिकाणी सिटिंग होती। मी इंटरव्ह्यू खालीलप्रमाणे दिला। सर, मी आता येऊ का? हो या, असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर नमस्कार सर, असं त्या म्हणाल्या। नमस्कार, बसा। थँक्यू सर। चेअरवर सेंटरला बसली। मी मागे टेकून नाही बसली। हातात फोल्डर होते, पण तिथे ते आपल्याला कोणतेच डॉक्युमेंट दाखवायला सांगत नाहीत, तरी सपोर्टसाठी घेऊन जा। मेन जजने प्रश्न विचारले तेव्हा बाकीचे पूर्ण बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करत होते। मी जे प्रश्न करत होते त्यांना आय कॉन्टॅक्ट देत होती। प्रश्न पहिला, क्वेश्चन, तुमचं नाव काय, कुठे राहता, आपले न्यायाधीश कोण, हे विचारल्यावर थोडा विचार करून बोलली दीपक मिश्रा। ते हसले व बोलले, बरोबर, कदाचित ते प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करत होते। ते हसल्यावर मी पण थोडी स्माईल दिली। अर्थमंत्री कोण? मी अकॉर्डिंग टू फायनान्सचे स्टुडंट होते म्हणून विचारलं असेल। कुटुंबात कोण कोण आहे, वडील काय करतात, असं सुद्धा त्यांना विचारलं। त्यानंतर मित्रांनो त्यांनी सांगितलं की TMT मध्ये जॉब करतात। मग TMT मध्ये काय करतात? सफाई कामगार, असं त्यांनी सांगितलं। तुमचं वय कमी आहे, जॉबची गरज का आहे तुम्हाला, असं त्यांनी विचारलं। मग बाजूचे वकील म्हणाले, सिम्बॉल कुठून घेतात? MS वर्डमध्ये। त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर घेतात मराठी टायपिंगमध्ये, त्याचं यूज काय, असं सुद्धा सांगितलं। दुसरा वकील, ठाण्याचे आयुक्त कोण, असं त्यांनी विचारलं। तिसरी फिमेल वकील, त्यांनी विचारलं TMTचा फुल फॉर्म, STचा फुल फॉर्म, पेपर कामाला आहेत म्हणून विचारलं असेल, म्हणजे पप्पा कामाला आहेत म्हणून त्यांनी TMT आणि STचा फुल फॉर्म विचारला असेल। तुमचे आदर्श कोण आहेत, असं विचारलं। एवढे प्रश्न झाल्यावर मेन जज बोलले, तुम्ही जाऊ शकता। मी स्माईल दिली थोडं आणि सर्वांना थँक्यू म्हणून निघाली। जरी सिलेक्ट नाही झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, एक्सपिरियन्स खूप छान असतो तिकडचा। मी जाण्यापूर्वी काहीही वाचलं नव्हतं। शांत बसलेली बाजूंच्या सोबत गप्पा मारत होती आणि जे कळेल ते तिकडे जाऊन आठवलं नाही तेव्हा सॉरी सर नाही येत म्हणून सांगितलं। मेन जज खूप सपोर्टिव्ह होते, घाबरायचं कारण नाही, कॉन्फिडन्स बघत ते आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड। गुड लक फ्रेंड्स अँड थँक्यू सो मच सर, तुमच्या व्हिडिओचा खूप फायदा झाला। आणि इंटरव्ह्यू झाल्यावर पण काही मुले घाबरत होते, सो एकदा सगळं झालं की टेन्शन नका घेऊ, तुम्ही तुमचं काम केलंय, त्यांना त्यांचं काम करू द्या। बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट। वन्स अगेन थँक्स सर, आणि थँक्स अश्विनी मॅडम, आपण सुद्धा हा चांगला रिव्ह्यू इथे शेअर केला आणि मॅडमांच्या या रिव्ह्यूवर 1 लाईक तर मित्रांनो बनतो। त्यानंतर पुढील रिव्ह्यू पहा मित्रांनो। हा रिव्ह्यू दिलेला आहे राज मेटकर सरांनी आणि त्यांनी सांगितलेलं आहे, सर्वांना नमस्कार, माझा अमरावती येथे पिऊन पदासाठी इंटरव्ह्यू झाला, बरा गेला। अमरावतीसाठी सर्वांना सांगू इच्छितो की स्वतःला शांत ठेवा, डोक्याला शांत ठेवा, कारण तुमच्या डोक्यात जे काही प्रश्न आहे त्याला एकही प्रश्न ते विचारणार नाही, तुमच्या डोक्यातला एकही प्रश्न ते विचारणार नाही। सरांनी सांगितल्याप्रमाणे रिलॅक्स्ड राहा आणि ते काय म्हणतात नीट ऐकून आन्सर द्या, कारण तुमच्या डोक्यात वेगळे विचार चालू असणार तर तुम्ही त्यांचा सिंपल क्वेश्चनचे सुद्धा आन्सर देऊ शकत नाही। मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये जर दुसरे विचार असतील तर मित्रांनो साध्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देता येणार नाही। त्यामुळे तुम्ही रिलॅक्स जा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ही साधी गोष्ट आहे पण खूप मोठी गोष्ट आहे। सो फ्रेश राहा अँड थँक्यू सर, आपल्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला अँड सर्वांना ऑल द बेस्ट। आणि सर आपले सुद्धा आभार, आणि राज सरांच्या या रिव्ह्यूवर 1 लाईक तर बनतो मित्रांनो। त्यानंतर पुढील रिव्ह्यू पहा मित्रांनो। हा रिव्ह्यू दिलेला आहे नितीन थाटे सरांनी आणि त्यांनी सांगितलं, नागपूर कोर्ट पिऊन 29 ऑगस्ट, सर्वांचे इंटरव्ह्यू 2 ते 3 मिनिट चालले, 5 जज होते, मला विचारलेले क्वेश्चन्स, याआधी कुठे जॉब केली का? पहिलाच क्वेश्चन,
कुठे कोणते काम होते, कोणत्या गावावरून आले, फादर काय करतात, तुम्ही सध्या काय करता, ओके येऊ शकता असं सांगितलं. सर आपले खूप खूप आभार, तुमची मला खूप खूप हेल्प झाली, थँक्यू व्हेरी मच. फॅशन फॉर प्रोफेशन एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे आभार. आणि सर नितीन सर आपले सुद्धा आभार. आणि सरांच्या या रिव्ह्यूवर 1 लाईक तर बनतो मित्रांनो. त्यानंतर पुढील रिव्ह्यू पहा मित्रांनो. हा रिव्ह्यू पहा. नाशिकला 28 ऑगस्टला मुलाखत झाली माझी, शिपाई पदासाठी 2 प्रश्नात मुलाखत संपली, भयानक होतं सगळं, बाकी जिल्हे नक्कीच चांगले झाले, नाशिकपेक्षा माझ्याशी सहमत असाल तर कमेंट करा. 27 ऑगस्टला 1 तासात 60 मुलाखती झाल्या या ठिकाणी आणि 28 ऑगस्टला 40 मिनिटात 60 मुलाखती झाल्या. मॅडमला थोडा या ठिकाणी, मॅडम आहेत सर माहीत नाही, या ठिकाणी थोडा विचित्र अनुभव आला की खूप कमी वेळामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. काही हरकत नाही मॅडम, काही ठिकाणी काय होत आहे मुलाखती लवकर संपत आहेत, काही ठिकाणी थोडा वेळ जास्त घेतल्या जात आहेत. त्या ठिकाणच्या त्याच्या जजेसनुसार त्या ठिकाणच्या कामानुसार तशा मुलाखती होत आहेत मित्रांनो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. त्यानंतर पुढील रिव्ह्यू काय मित्रांनो. हा रिव्ह्यू आहे हर्षल गोवनगारे सरांचा आणि त्यांनी सांगितलं, गुड मॉर्निंग सर, काल 28 ऑगस्टला माझा वर्धा DC येथे इंटरव्ह्यू झाला. मला खालील क्वेश्चन्स विचारले, तुमचे नाव सांगा, कुठे काम करता, कोणत्या पदावर आहात, जजने विचारले, आकाशातील ताऱ्यांचा समूहाला काय म्हणतात, आरोग्य दिन कोणता, त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते, आपले राष्ट्रपती होते, शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबर, एड्स दिन कोणता आहे. एक जज साहेबांनी विचारले, वाचन करता काय वाचता, काही पुस्तकांची नावे सांगितली, त्यांचे लेखक विचारले, हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल विचारले, शिखांचे गुरु कोण असं विचारलं. त्याचप्रमाणे भारतात सर्वात मोठा गुरुद्वारा कुठे आहे असं सुद्धा विचारलं. त्याचप्रमाणे एका लीडरच्या अंगी कोणते गुण असायला पाहिजेत असं सुद्धा विचारलं. शेवटी ठीक आहे तुम्ही जाऊ शकता म्हणाले. सर्वांचे आभार मानून मी बाहेर निघालो. मी 80% क्वेश्चन्सचे आन्सर करेक्ट सांगितले, फक्त आरोग्य दिन कोणता आणि शिखांचे गुरु कोण वेळेवर रिकॉल करू शकले नाही, त्यामुळे सॉरी सर माहीत नाही असे उत्तर दिले. सर रिझल्ट काय येईल तुमचा अंदाज सांगा आणि थँक्यू. आणि हर्षल गोंगारे सर आपलासुद्धा थँक्यू, कारण अतिशय अमूल्य हा रिव्ह्यू तुम्ही इथे शेअर केलेला आहे आणि कदाचित त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये हा इंटरव्ह्यू दिलेला असेल मित्रांनो, कारण त्यांना जे शिखांचे गुरु त्याचप्रमाणे गुरुद्वाराविषयी प्रश्न विचारले. आणि सरांच्या या रिव्ह्यूवर 1 लाईक तर बनतो मित्रांनो. त्यानंतर पुढील रिव्ह्यू पहा मित्रांनो. हा रिव्ह्यू दीपक गेडाम सरांनी दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, माझी यवतमाळ येथे शिपाई पदाची मुलाखत झाली, 4 न्यायमूर्ती साहेबांचं पॅनल होतं. मी आत येऊ का विचारून आतमध्ये गेलो. एक माझ्या डावीकडे, एक समोर आणि 2 उजवीकडे अशी सरांची सिटिंग होती. मला पहिला प्रश्न होता की तुमचं ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालं. दुसरा, त्यानंतर तुम्ही काय केलं. मी आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जॉब करतो. पुढले प्रश्न त्यांनी यावरच विचारले. बिल्डरचं नाव काय, स्कीम कुठे सुरू आहे, मार्केटची कंडिशन काय आहे, कॉर्पोरेट आणि सुपर बिल्ड अप असे मध्ये काय फरक आहे. मी सर्व प्रश्नांची उत्तरे कॉन्फिडेंटली दिली. आधी खूप प्रेशर होतं, त्यामुळे जेव्हा मी बसलो तेव्हा माझे हाताचे बोट लॉक होते. याचा अर्थ होता की मी प्रेशरमध्ये आहे. पण जसंच पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तसंच माझ्या लक्षात आलं की आपले बोट लॉक आहे आणि ते मी वेगळे करून जसं असायला हवं तसं बसलो. जज साहेब खूप छान आहेत, जास्त प्रेशर घेऊ नये. तुमच्या चॅनलचा फायदा झाला, अपेक्षा करतो तुमचा उपक्रम असाच निरंतर सुरू राहील. सर्वांना गुड लक. आणि मित्रा, मी सुद्धा अपेक्षा करतो की तुझं 100% या भरतीमध्ये, या पदासाठी तुझी निवड व्हावी, तुझं सिलेक्शन व्हावं. आणि सरांच्या या रिव्ह्यूवर मित्रांनो 1 लाईक तर बनतो. त्यानंतर पुढील रिव्ह्यू पहा मित्रांनो. हा रिव्ह्यू दिलेला आहे प्रकाश मिटकरी सरांनी आणि त्यांनी सांगितलेलं आहे, नमस्कार सर, मी कामाजी पोटे, मी सिटी सिव्हिल कोर्ट मुंबईला पिऊन या पदासाठी 27 ऑगस्टला इंटरव्ह्यू दिला.
तुमचा परिचय द्या आणि परिचय दिला. त्याचप्रमाणे तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं हे विचारलं. त्यांनी सांगितलं BA कधी झाले 2014मध्ये. तुम्ही काय करता? शेती करतो. वडील काय करतात? शेती. किती इयर आहे? किती एकर जमीन आहे? 3 एकर. 3 एकर तुम्हाला पुरेल का? सर 3 एकर 4 जणांना आहेत, टोटल 12 एकर आहे असं सांगितलं. त्यानंतर 200चे 8% किती असे विचारले. सर माहीत नाही असं सांगितलं. शेवटी जा म्हटले. 3 जजेसाहेब होते. तिघांना 3 वेळेस धन्यवाद घातला आणि बाहेर पडलो. सर सिलेक्शन होईल का? माझं इयर 32 आहे. धन्यवाद सर. आपलं सर सिलेक्शन नक्की होणार आहे, हमखास होणार आहे, 100% होणार आहे. निकालाची वाट पहा आणि सरांच्या या रिव्ह्यूवरती मित्रांनो 1 लाईक तर बनतो. त्यानंतर मित्रांनो पुढील रिव्ह्यू पहा. मित्रांनो हा रिव्ह्यू राहुल जाटकर सरांनी दिलेला आहे. त्यांनी सांगितले, सर माझा काल सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पिऊनचा इंटरव्ह्यू झाला. त्यांना विचारलं, माझ्याकडे प्रकल्पग्रस्त दाखला होता, त्यासंबंधी 6 प्रश्न विचारले. वडील काय करतात? म्हणजे प्रकल्पग्रस्तावर आधारित 6 प्रश्न विचारले. वडील काय करतात विचारलं. त्यानंतर आई काय करते? शिक्षण काय झाले? सध्या काय करता? गाडी चालवता येते का? लग्न झाले आहे का? असे विविध प्रश्न त्यांना विचारले आणि सरांच्या या रिव्ह्यूला 1 लाईक बनतो मित्रांनो. आणि आपल्या संपूर्ण व्हिडिओला मित्रांनो 1 लाईक तर बनतो. आणि विनंती आहे की व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने मित्रांनो 1 लाईक्स देऊन टाका. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या जो रिव्ह्यू असतील तर आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण असेच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील आपण नवीन अपडेट्स दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. बाय.